आणि तिची कुठली रिक्वेस्ट नाही म्हणू शकत नाही. त्यामुळं माझा जो काही छोटस स्कोप ऑफ नॉलेज आहे त्यामध्ये मी काही सांगायचा प्रयत्न करेन. सर्वप्रथम आपण प्रार्थनेने सुरू करूया. ऐकू येत आहे ना व्यवस्थित? हरे कृष्णा. हो माताजी. ऐकू येत आहे ना? आपण प्रार्थनेने सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नमिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तुमच्या सर्वांचे मी खूप आभारी आहे की तुम्ही मला ही संधी दिलेली आहे. तर आजचा जो विषय आहे त्याची सुरुवात मी जे वेदांत सूत्र आहे त्या वेदांत सूत्रामधलं जे पहिलं सूत्र आहे त्या सूत्राविषयी थोडं आपण चर्चा करून सुरू करावा असा विचार करते. तर वेदांत सूत्र जे आहे त्यामध्ये खूप सूत्र सांगितलेली आहेत. त्यातलं पहिलंच जे सूत्र आहे जे सांगतं की अथातो ब्रह्म जिज्ञासा. तर सूत्र म्हणजे एखादी गोष्ट, कुठलीही एखादी मोठी गोष्ट सूत्र रूपानं कंडेन्स्ड फॉर्म मध्ये दिलेली असती जेणेकरून ती आपण पटकन समजू शकतो. जसं दूध आहे आणि दुधामध्ये पण भरपूर शक्ती आहे. पण ज्यावेळी आपण ते दूध आटवून त्याची रबडी करतो, पेढा करतो, त्यावेळी आपल्याला त्या छोट्या प्रमाणामध्ये भरपूर कॅलरीज, भरपूर एनर्जी मिळते. तसं हे सूत्र जे असतं ना यामध्ये कंडेन्स रूपानं खूप मोठा फॉर्म्युला सांगितलेला असतो. तर तसं वेदांत सूत्राची सुरुवात या सूत्राने झालेली आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. म्हणजे या वेदांत सूत्रामध्ये आपल्याला ते सांगतात की नाऊ इज द टाइम, आता ही वेळ आहे की आपण ब्रह्माबद्दल, परमसत्याबद्दल जिज्ञासा केली पाहिजे, इन्क्वायरी केली पाहिजे. ही इथून वेदांत सूत्राची सुरुवात होती की आता आपण इथून इन्क्वायरी केली पाहिजे. जसं आपण बघू शकतो, आपण सगळे 10वी-12वी मध्ये जर का आपलं मॅथ्स सगळ्यांचं होतच तर त्यामध्ये काही फॉर्म्युलाज असतात. मला थोडंफार जे आठवतंय माझ्या 10वीचं की त्यानंतर गणिताचा फार काही संबंध आला नाही की आपल्या 10वीला 10th मध्ये आपल्याला असायचं a² + 2ab + b². आणि या एका सूत्राने आपण बरेच मोठे मोठे गणित सोडवू शकत होतो. मॅथ्स मधले वेगवेगळे सम, हे एक फॉर्म्युला आहे की लगेच आपल्याला हा फॉर्म्युला वापरून हे आपण असे बरेच आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले होते. तसं वेदामध्ये वेगवेगळे सूत्र आहेत आणि ते फॉर्म्युले वापरून, ते सूत्र वापरून आपण आपल्या आयुष्यातले जे मूलभूत समस्या आहेत त्यांची उकल, त्यांचं सगळ्याचं सोल्युशन या सूत्रामध्ये आहे. तर हे वेदांत सूत्र आहे, यामध्ये जे सांगितलेलं आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, तर ते म्हणतात की आत्ता वेळ आहे की आत्ता ब्रह्माबद्दल, परमसत्याबद्दल, आत्म्याबद्दल इन्क्वायरी करा. आत्ता म्हणजे कधी? तर या मनुष्य जीवनामध्ये. मनुष्य जीवन हे असं आहे की ज्यामध्ये आपण याबद्दल इन्क्वायरी करू शकतो की का, मी कोण आहे, जर का मी आत्मा आहे तर माझा आणि परमात्म्याचा काय संबंध आहे, आणि या मनुष्य जीवनामध्ये माझं असं काय कर्तव्य आहे, मी काय केलं पाहिजे. ही जी काही इन्क्वायरी आहे, ही जी काही जिज्ञासा आहे, याला अथातो ब्रह्म जिज्ञासा म्हणतात. आणि ही अथातो आत्ताच आपण करू शकतो या मनुष्य जीवनामध्ये. कारण का मनुष्य जीवन हे अतिशय 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 विशेष आहे. असं म्हणतात की 84 लक्ष स्पेसिस योनी आहेत आणि त्यानंतर आपल्याला मनुष्य जीवन मिळतं.
आणि हे मनुष्य जीवन या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये एकदाच मिळतं. आणि त्याच वेळी हा चान्स असतो आपल्याला हे इन्क्वायर करायचं, जिज्ञासा करायचं. मग आपल्या मनामध्ये असं येऊ शकतं ना, की असं का, की मनुष्य जीवनच विशेष? अरे 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये हरणाचा जन्म पण एकदाच मिळतो, वाघाचा जन्म पण एकदाच मिळतो, चिमणीचा पण एकदाच मिळतो, तसाच मनुष्याचा पण एकदा मिळतो. व्हॉट सो स्पेशल? एवढं काय विशेष काय आहे? तर परत एक सूत्र सांगितलंय, त्यामध्ये म्हणतात की आहार निद्रा भयमैथुनमच्या सामान्यमेतत् पशुभिर्निराणाम धर्मो हितेशाम अधिको विशेषो धर्मेन हीना पशुभी समाना. मनुष्य जीवनाचं विशेष गुण हा आहे की धर्म. आपण या गोष्टीबद्दल विचार करू शकतो. पशु जीवनामध्ये पण इंटेलिजन्स असतो, नाही असं नसतं. ते पण त्यांची घरटी बनवतात, त्यांना पण त्यांचं अन्न कुठनं मिळवायचं ह्याचा इंटेलिजन्स असतो. आपण जर का नॅशनल जिओग्राफी सारखे चॅनल बघत असतो तर आपण बघतो की पशु प्राणी ह्यांच्यामध्ये पण भरपूर इंटेलिजन्स असतो. ते पण त्यांचे कार्य वेगवेगळ्या पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं करतात. कित्येक रिसर्च झालेले आहेत त्यांच्यावर. पण ही जी काही आहे ना धर्माबद्दल जिज्ञासा करायची, हे जे काही जे विशेष गुण आहे हा फक्त मनुष्य जन्मामध्ये आहे. त्यांचा जिज्ञासा करायची जी लेवल आहे ना ती फक्त 4 गोष्टींपर्यंत लिमिटेड आहे. ते म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथुन. माझं खाणं कुठं मिळेल, कोणी जर का माझ्यावर अटॅक केला तर मी कसं डिफेंड करणार, आणि आहार, निद्रा, मी माझं सगळं झाल्यानंतर कशी निद्रा मिळू शकू, मी नंतर रिप्रोड्यूस कसं करू शकू, या 4 गोष्टीमध्ये त्यांचा इंटेलिजन्स पशु आणि प्राण्यांचा चालतो. पण ते धर्माबद्दल इन्क्वायरी करू शकत नाहीत. तो इंटेलिजन्स जो असतो, तो बुद्धीचा जो स्तर आहे तो त्या योनीमध्ये दिलेला नाहीये. जसं मोबाईल असतं ना, मोबाईलमध्ये वेगवेगळे फीचर्स असतात. सगळ्या मोबाईलच्या सेटमध्ये सगळे फीचर्स नसतात. काही याच्यामध्ये काही फीचर्स असतात जे ऍडव्हान्स असतात. तसं आपल्याला जो हा मनुष्य जीवनाचा, जो हा मनुष्याचं शरीर आणि सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर या दोन्हीचा जो सेट दिलेला आहे, याचं हे स्पेशल फीचर आहे की आपण हे विचार करू शकतो की का मला नको असताना हे दुःख येत आहेत. मला कायम आनंदी राहायचंय, पण काही अशा परिस्थिती आहेत ज्या मला फोर्स करतायत की ज्यामुळे मी कायम आनंदी राहू शकत नाही. हे जे विचार करायचा जो हा स्तर आहे ना, हा फक्त या आपल्याला ह्युमन लाईफ मध्ये मिळालेला आहे. म्हणून वेदांत सूत्र सांगतं की हा आपल्याला इतका सुंदर आता बुद्धी मिळालेली आहे. तर आता ही बुद्धी पशूंप्रमाणे फक्त आहार, निद्रा, भय, मैथुन यासाठी न करता ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्माची जिज्ञासा करा. ब्रह्माबद्दल इन्क्वायरी करा की का, हे का होतंय माझ्या बाबतीमध्ये, मला परत जन्म घ्यायचा नाहीये, मला आनंदी राहायचंय, त्यासाठी काय सोल्युशन्स आहेत. तर असं आहे की आपण 84 लक्ष योनी तर आहेतच, आणि या 84 लक्ष योनीचा फेरा मिळाल्यानंतर आपल्याला ह्युमन लाईफ, मनुष्य जीवन मिळालेलं आहे. तर आपण बघू शकतो की मनुष्य जीवनामध्ये पण ना 4 लाख योनी आहेत ज्या फक्त मनुष्याच्या आहेत. फक्त मनुष्याच्या ह्याच्यामध्येच 4 लाख वेगवेगळे स्तर आहेत. तर ते कशावर अवलंबून आहेत, तर ते 3 गुणांवर अवलंबून आहेत. तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण. तर आपल्याला ब्रह्म जिज्ञासा जी करायची आहे, आपल्याला जर का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतील तर इथूनही आपल्याला वर जायला पाहिजे. 84 लक्ष योनीचा फेरा करून आपल्याला आता मनुष्य जन्म मिळालेला आहे. मनुष्य जन्मामध्ये पण 4 लाख या योनी आहेत. त्यामध्ये काही योनी ज्या, काही ज्या आपली गणना जी केलेली आहे ती तमोगुणाच्या ह्याच्यावर आहे, काही रजोगुण, काही सत्वगुण. तर आपल्याला जर का हे ब्रह्माबद्दल जाणून घ्यायचं असेल, परम सत्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर तमोगुणातनं वर यायला लागेल. रजोगुणातनं पण वर यायला लागेल सत्वगुणामध्ये. जसं की आपण बघतो की तमोगुण ह्याचं प्रतीक आहे अंधार. अंधारामध्ये आपल्याला काही गोष्टी क्लिअर दिसत नाहीत. आपण रात्रीच्या वेळी अंधारामध्ये जर का कुठं चाललो असू तर आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्यापेक्षा त्या वेगळ्याच दिसतात. जसं एखादी दोरी पडली असेल तर आपल्याला रात्री असं वाटतं की तो सापच आहे. असं वाटतं की काही पडलं आहे, हे साप आहे. आणि कसला तरी एक वेगळा शेप असेल तर ते आपण वेगळंच काहीतरी परसिव्ह करतो, हे काहीतरी वेगळं आहे. कारण अंधारामध्ये आपल्याला गोष्टींचं आकलन आहे तसं होत नाही. तेच जर का सकाळ झाली, सकाळ झाल्या झाल्या आपल्याला कळतं की अरे रात्री मी हे बघितलेलं, हे काय साप नव्हता, ही तर दोरी पडली होती. एखादं काहीतरी गोष्ट अशीच ठेवली असेल आणि मला काहीतरी वेगळंच वाटलेलं हे रात्री,
पण सकाळी बघितलं तर ती गोष्ट वेगळी असते. उजेडाला ज्ञानाशी तुलना केली आहे आणि अंधाराला अज्ञानाशी तुलना केलेली आहे. तमोगुणामध्ये अज्ञान असतं, अंधकारासारखं असतं, त्यामुळं आपण गोष्टी आहेत तशा जाणू शकत नाही. पण सत्वगुण हे कशासारखं आहे? उजेडाप्रमाणे आहे. आपल्या हे जे मनुष्याचं अस्तित्व आहे, याला सत्वगुणाचा थोडा जरी स्पर्श झाला तरी आपण हे जे ब्रह्म आहे, ह्या ज्या गोष्टी आहे, जे हे परम सत्य आहे, याच्या विषयीच्या जे ज्ञान आहे ते आपण आकलन करू शकतो. जसं सकाळ होती, पहाट होते, त्यावेळी सूर्य येतो. पूर्ण सूर्य यायची पण गरज नसते. सूर्याचा जस्ट थोडा उदय व्हायला लागला तर त्याची जी आभा निघते, थोडं अजून सूर्य आलेला नसतो आणि पूर्ण आकाश कसं झालेलं असतं, एकदम तेजस्वी झालेलं असतं. आणि त्या फक्त सूर्य यायच्या अगोदरच्या या पूर्ण तेजामध्ये आपण आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित दिसतात. तसं हा जो सत्वगुण आहे ना, हा सत्वगुण साध्य करायला पण खूप 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 त्याला आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कारण सत्वगुण पण फार त्याच्यातल्या ज्या गुण आहेत ते फार महान आहेत. पण सत्वगुणाचा थोडा जरी स्पर्श झाला, जसं सूर्याच्या किरणांचा थोडा स्पर्श झाला तर आपल्याला सगळं काही क्लिअर दिसतं. तसं सत्वगुणाचा थोडा जरी स्पर्श झाला तर आपल्याला हे प्रश्न पडायला लागतात आणि आपण त्याच्यासाठी उत्तर शोधायचा प्रयत्न करायला लागतो. जसं सांगितलेलं आहे की हे जे 3 गुण आहेत हे एका शिडी प्रमाण आहेत, लॅडर प्रमाण आहे. तमोगुणामध्ये जर का आपण स्थित असू, एक मिनिट हा, तर आपण शिडीवरून वर न जाता आपली गती खाली जाते. रजोगुणामध्ये असू तर आपण आहे तिथेच राहू. सत्वगुण हा असा आहे की जो आपल्याला इथून उन्नत करतो. असं म्हणतात की ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थः. सत्वगुणातले जे लोक असतात ते ऊर्ध्व दिशेने जातात. मध्ये तिष्ठन्ति राजसः. रजोगुणातले जे लोक असतात ते मध्ये तिष्ठत राहतात, म्हणजे जन्म मृत्यू या चक्रामध्ये परत परत फिरत राहतात. आणि अधो गच्छन्ति तामसः. तमोगुणातले जे लोक असतात ते अधो, खालच्या दिशेने परत त्यांचा प्रवास सुरू होतो. मग आता आपल्याला 84 लक्ष योनीमधनं हे मनुष्य जीवन मिळालेलं आहे. मनुष्य जीवनामध्ये पण आपल्याला हे ज्ञान समजण्यासाठी सत्वगुणाच्या स्तरावर यायला पाहिजे. नाहीतर काय होणार, तमोगुणामध्ये परत आपली गती खाली जाणार पशुयोनी मध्ये. आणि जर का रजोगुण म्हणजे फक्त फल प्राप्तीच्या मागे आपण राहिलो तर आपण मध्ये तिष्ठन्ति, इथंच तिष्ठत राहणार. पण आपल्याला जर का या शिडीवरून वर जायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? सत्वगुणाच्या स्तरावर यायला पाहिजे. आणि सत्वगुणावरनं काय होणार? ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थः. मग आपण इथून पुढे जाऊ शकू. सत्वगुणा आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर कळतील की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. मग आत्माने पुढे काय केलं पाहिजे हे आपल्याला समजायचं असेल तर मग आपल्याला भगवद्गीता यासारखी जे काही आपल्याला ब्रह्म जिज्ञासा करायला सांगितलेली आहेत, जे काही आपल्याला प्रश्न पडणार आहेत, त्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला या शास्त्रामध्ये मिळतील. जसं की भगवद्गीता. भगवद्गीता असं म्हणतात ना की भगवद्गीता हे एक शास्त्र आहे. आणि या शास्त्रामध्ये आपल्या पूर्ण पूर्ण सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. पण हे फक्त ज्ञान नाही आहे, हे विज्ञान पण आहे. ज्ञान आणि विज्ञान मध्ये कसं आहे, ज्ञान म्हणजे ते आपण समजून घेतो आणि विज्ञान म्हणजे ते आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं पालन करू शकतो. जे जे काही भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे ते सगळं काही आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन होऊ शकतं. त्याला म्हणतात ज्ञान आणि विज्ञान. जसं शाळेमध्ये असताना आपण सायन्समध्ये शिकतो, काही गोष्टी शिकतो की H2O हे झालं की काय होतो, पाण्याचा फॉर्म्युला आहे हा. हा आपल्याला क्लासमध्ये शिकवलं जातं. आणि आपल्याला 10th मध्ये मग लॅब असतं. लॅबोरेटरीमध्ये जाऊन आपण हे कॉम्बिनेशन करून बघतो की 2H आणि 1O घेतलं तर पाणी होतं आणि आपल्याला अरे वा, बरोबर आहे. ते मला शाळेमध्ये क्लासमध्ये शिकवलेलं ते बरोबर आहे. ते बरोबर लॅबमध्ये आल्यावर कळतं की आपल्याला अरे हे बरोबर आहे. म्हणजे ज्ञान आपल्याला क्लासरूम मध्ये मिळतं आणि विज्ञान आपण प्रयोगशाळा लॅबोरेटरीमध्ये आपल्याला कळतं की अरे इट वर्क्स. तसंच आहे भगवद्गीतेमध्ये जे काही आपण वाचतो ते सगळं आपण आपल्या जीवनामध्ये पालन करू शकतो, म्हणून ह्याला विज्ञान म्हणतात. जोपर्यंत त्याचं आपण आपल्या जीवनामध्ये पालन करणार नाही तोपर्यंत आपल्याला ते कळणार नाही, ते आपल्याला लक्षात येणार नाही की अरे हे असं आहे.
म्हणून जे पण काही आपल्याला शास्त्रामध्ये आहे ना त्याचं आपण पालन केलं पाहिजे, तर आपल्याला त्याची अनुभूती येणार. जसं एक जोक म्हणून असं ऐकलेलं की एक पक्ष्यांची फॅमिली असते. त्यामध्ये जे वडील असतात ते आपल्या पिल्लांना सांगत असतात, लाईफ लेसन्स देत असतात की हे बघा, अं, आपल्या इथं ना आपल्याला पकडण्यासाठी शिकारी येतात. ते जाळं घालतात, त्याच्यामध्ये दाणे टाकतात आणि आपण त्या दाण्याच्या आमिषानं गेलो की आपण पकडले जाणार. म्हणून ते काय करतात, सूत्र रूपानं सांगतात. जसं इथं सूत्र रूपानं सांगितलंय, शिकारी आएगा, दाना डालेगा, उसमें लोभ से फसना नहीं. असं त्यांनी ते सूत्र रूपाने सांगितलेलं असतं की शिकारी येईल, दाणा टाकेल, तुम्ही त्यामध्ये लोभाने फसू नका. मग ती मुलं असतात ना ते म्हणतात, हो बाबा आम्हाला कळलं, शिकारी आएगा, दाना डालेगा, उसमें लोभ से फसना नहीं. ते पाठच करतात ते, म्हणजे पूर्ण. आणि मग ते असंच गाणं म्हणत म्हणत, गाणं म्हटल्यासारखं काय म्हणत असतात, शिकारी आएगा, दाना डालेगा, उसमें लोभ से फसना नहीं. असं म्हणत 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 ते कधी दाण्यात तिथं पडलेले असतात तिथं जातात, चोचीने वेचायला लागतात, गाणं म्हणत असतात, शिकारी आएगा, दाना डालेगा, आणि त्यांना कळतच नाही कधी ते अडकले गेले ते. पण ते म्हणतात, अडकल्यावर त्यांना रिअलाइज होतं की अरे आपण अडकलो गेलो, पण बाबांनी आपल्याला सांगितलेलं शिकारी आएगा, दाना डालेगा, उसमें लोभ से फसना नहीं, पण काय हे वर्कच झालं नाही. आपण अडकलो गेलो का? कारण त्यांनी फक्त ते बुद्धीच्या ज्ञानाच्या स्तरावर हे केलं, त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं नाही लाईफ मध्ये. त्यामुळं काय झालं, त्यांनी त्याचा फक्त रट्टा मारला आणि त्याचं काय जाणून घेतलं नाही, ते कसं काम करायचं, कसं आपल्या जीवनात हाताळायचं, आणि त्यामुळे ते जाळ्यात पकडले गेले. तसं भगवद्गीता ही फक्त वाचण्यासाठी नाही आहे, तर भगवद्गीता ही समजण्यासाठी आहे आणि त्याचं जीवनामध्ये अनुशीलन करण्यासाठी आहे. भगवद्गीता सुरू होती की आपण शरीर नाही आत्मा आहोत, आणि तिथून ती सुरू होत ग्रॅज्युअली 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 त्याचा शेवट, त्याचा कन्क्लुजन होतं शरणागतीमध्ये. अर्जुन म्हणतो की आता नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा, माझा मोह नष्ट झाला आहे आणि आता तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. इथं त्याचा सुरुवात होती कार्पण्य दोषोपासून, की अर्जुन काय झालेला आहे, पूर्ण भ्रमित झालेले आहेत. इथून सुरुवात होती आणि अर्जुन शेवटी कन्क्लुजनला म्हणतात की माझा मोह आता नष्ट झालेला आहे. तर भगवद्गीतेची सुरुवात आत्म्याच्या ज्ञानापासून होती आणि भगवद्गीतेचं कन्क्लुजन जे होतं ते शरणागती मध्ये होतं. सर्व धर्मान परित्यज्य, जे आहे हा श्लोक, हा शरणागतीचं प्रतीक आहे. त्याच्या पुढचं जे शास्त्र आहे ते भागवतम आहे. भागवतमची सुरुवातच शरणागतीपासून होते. जसं आपण बघतो भागवतम मध्ये वेगवेगळे आहेत, ध्रुव महाराज, प्रल्हाद महाराज, पांडव, या सगळ्यांचं जीवनाचरित्र आपण अभ्यास करू शकतो. आणि यांच्या जीवनामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की कशी शरणागती आहे. प्रल्हादांना कसे वेगवेगळ्या वेगवेगळ्या परीक्षेतून जावे लागले आणि त्या सगळ्यामध्ये कसं त्यांनी शरणागती, भगवंतांचं शरण घेतलं. ध्रुव महाराजांना कसं त्यांच्या आईनं अपमान केला आणि मग त्यांनी कशी भगवंतांची शरण घेतली आणि जीवनाचं ध्येय प्राप्त केलं. तर भागवतमची सुरुवात होती शरणागतीपासून. आणि भागवतमचा जो लास्ट 18,000वा जो श्लोक आहे त्यामध्ये त्याचं जे सार सांगितलेलं आहे ते हरिनाम संकीर्तन. की काय आहे की हा श्लोक असा आहे, नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनस तम नमामि हरिप्रियम. हा भागवतमचा लास्ट श्लोक आहे की नाम संकीर्तन यस्य सर्व पाप प्रणाशनम, ज्यांचं नाम संकीर्तन आहे जे सगळ्या दुःखाचा नाश करतं. आणि असं हे जे नाम संकीर्तन आहे त्या आणि अशा हे जे हरी आहेत त्यांना मी नमामि, तम नमामि, त्यांना मी नमन करतो. इथं भागवताचं कन्क्लुजन होतं. भागवताची सुरुवात होती शरणागती आणि संकीर्तन, हे नाम संकीर्तन आहे, इथं याचं कन्क्लुजन होतं. आणि त्याच्या पुढे येतं चैतन्य चरितामृत. चैतन्य चरितामृतची सुरुवातच आहे शुद्ध नाम, हरिनाम, हरिनामाची महिमा, याच्या बद्दलच सगळं काही सांगितलेलं आहे. शुद्ध आपण जर का चैतन्य चरितामृतचे जर का श्लोक किंवा चैतन्य चरितामृत अभ्यास केलं तर आपल्याला हरिदास ठाकूरांचं जीवनचरित्र मिळतं, ज्यामध्ये त्यांना नामाचार्य म्हटलेलं आहे. की ते पूर्ण हरिनामाला कसे शरण गेले, हरिनामानी कसं त्यांनी आपल्या जीवनाचं पूर्ण सार्थक करून घेतलं. त्यानंतर रूप गोस्वामींचं आपण जर का चरित्र बघितलं त्यात ते म्हणतात की ते प्रार्थना करतात की मला हजारो जिव्हा आणि हजारो कान पाहिजेत. कशासाठी? तर की हे हरिनाम आहे, हे मी एका जिव्हेनं घेतोय तर त्याने माझं समाधान होत नाहीये.
मला वाटतं की मला हजारो हजारो जिव्हा असावे, जेणेकरून मी हजारो या पटीनं माझे हरिनाम घेऊ शकू, आणि हजारो मला कान असावेत ज्याच्यातून मी हरिनाम श्रवण करू शकू. आणि चैतन्य महाप्रभू जे स्वतः भगवंत आहेत, त्यांनी पण त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये की फक्त 8 श्लोक लिहिले जे शिक्षाष्टकमचे, त्यामध्ये पण ते हरिनामाच्या महिमेचाच जयघोष करतात, त्याचीच महिमा गौरव करतात. तर चैतन्य चरितामृत जे पूर्ण आहे हे हरिनामाबद्दल आहे. तर हा असा आपला ग्रॅज्युअल प्रवास आहे. ब्रह्मजिज्ञासा, मनुष्य जीवन, मनुष्य जीवनामध्ये पण तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. सत्वगुणामध्ये आल्यावर आपण इन्क्वायरी केल्यानंतर आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान, तिथं शरणागती समजती. शरणागतीनंतर आपल्याला भागवतमच्या कथेमधनं समजतं की संकीर्तन, नाम हे सगळ्याचं कन्क्लुजन आहे. आणि हे असा एवढा सगळ्या ब्रह्मजिज्ञासा, या सगळ्या वेदांत सूत्र, याच्या कन्क्लुजन नंतर आपल्याला हे काय मिळालेलं आहे? हरिनाम मिळालेलं आहे. तर हे हरिनाम जे आपल्याला मिळालेलं आहे, जे चॅन्टिंग, जे हरिनाम, हे खूप विशेष आहे. हे आपल्याला मिळण्यासाठी आपण खूप मोठा प्रवास केलेला आहे. आणि आपल्याला हरे कृष्ण भक्त किंवा इस्कॉन सेंटरमध्ये आल्यावर इतकं सहज हरिनाम मिळतं, इतकं सहज मिळतं. आल्या आल्या आपल्याला पहिल्यांदा हेच सांगितलं जातं की हरे कृष्ण. आपण गेल्या गेल्या पहिल्यांदा कानावर हरे कृष्ण महामंत्रच पडतो. आपण कुठल्या भक्तांना भेटलो तर ते आपल्याला हेच सांगतात की जप सुरू करा. इतक्या सहजरित्या मिळालेलं आपल्याला हे हरिनाम. पण आपण त्याचं जर का बॅकग्राऊंड, पार्श्वभूमी बघितली, तर आपण त्याच्यासाठी खूप मोठा प्रवास केलेला आहे, खूप मोठा प्रवास. 84 लक्ष योनीचे जे हे फेरे आहेत, हे एकदा नाही, भरपूर वेळा आपण त्यातनं गेलेलो आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, एक एक योनीमध्ये कोटी कोटी फेरा. एक एक ज्या या स्पीसीज आहेत त्यामध्ये आपण कोटी वेळा, कित्येक वेळा फिरलेलो आहे. आणि मग आपल्याला कुठे या स्तरावर आलेलो आहे की आता आपल्याला ते हरिनाम मिळालेलं आहे. तर ज्यावेळी आपल्याला हरिनाम मिळालेलं आहे, आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजलं पाहिजे की खूप 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 ते जन्माजन्मांतरीच्या शोधांमध्ये नंतर आपल्याला ते मिळालेलं आहे की जे आपल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. सगळ्या आपल्या प्रश्नांची गुरु किल्ली आहे. म्हणजे एकच अशी किल्ली आहे ज्यातनं आपल्या सगळं काही आपल्याला मिळू शकतं. त्यामुळं आता आपल्याला हरिनाम मिळाल्यावर आपण ते खूप गंभीरतेनं घेतलेलं पाहिजे, की आता आपण हे जे हरिनाम मिळाले, इथला आपला पुढचा प्रवास आहे ते आपलं डिटरमाइन करणार आहे की आपण आता कुठल्या दिशेनं जाणार आहोत. तसं आता आपण बघू शकतो की आता जे काही वारं आहे ना, हे सगळं क्रिकेटचं वारं सुरू आहे. सेमीफायनल पर्यंत येऊन भारत पोहोचलेला आहे, आता फायनल्स मध्ये आहे. आणि आता आता डिटरमाइन होणार आहे की आपल्याला वर्ल्ड कप मिळणार आहे का नाही मिळणार आहे. तसं आपण पण या सगळ्या राऊंड्स मध्ये जाऊन आत्ता आलेलो आहे, आपल्या सेमीफायनल्स मधून फायनल्स मध्ये आल्यासारखे आहोत. आपल्याला मनुष्य जीवन मिळालेलं आहे. नुसतं मनुष्य जीवन नाही, तर आपल्याला सत्वगुणाचा थोडाफार स्पर्श झालेला आहे. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी समजू शकतोय. आणि त्यामध्ये पण आपल्याला अतिशय अतिशय आपण भाग्यवान आहोत की हरिनाम मिळालेलं आहे. हरिनाम जे या सगळ्याचं उत्तर आहे ते मिळालेलं आहे. आणि आपण आपल्या फायनल मध्ये आता आपल्यावर आहे की आपण कसं परफॉर्म करतो. आपल्याला जर का आपल्या आयुष्याची ट्रॉफी जिंकायची असेल, तर आता आपला परफॉर्मन्स इथं इथं आपला परफॉर्मन्स आपल्याला दाखवायचा आहे की आपण हरिनाम जे मिळालेलं आहे, जी कृपा आहे, ती आपण कशी घेतो. चैतन्य महाप्रभूंचा खास अवतार आहे ना, तो ह्याच्यासाठीच आहे की तुम्ही हरिनाम घ्या. चैतन्य महाप्रभूंचं जे भजन आहे, जे खास सकाळच्या वेळी म्हटलं जातं की जीव जागो गौरा चांद बोले, कोत निद्रा जागो माया पिशाचीर कोले. की ते सगळ्या जीवांना उठवतायत की उठा उठा. आता काय करा तुम्ही, कोत निद्रा ह्या ज्या मायेच्या निद्रेमध्ये जी पिशाचिणी सारखी आहे, गाढ झोपलेला आहात, तिथून उठा आणि काय करा तर हे हरिनाम घ्या. ते सांगतायत पुढं, येण्याची औषधी माया नशिबार लागी, हरिनाम महामंत्र लावो तुम्ही मागे. मी हे कशासाठी आलेलो आहे चैतन्य महाप्रभू सांगतात, मी सगळ्यांना हरिनाम देण्यासाठी आले मुक्त हस्ताने. ते त्यामध्ये क्वालिफिकेशन पण बघत नाही आहेत. आणि सगळ्यांना हे हरिनाम वाटत आहेत. आणि आता तुम्ही जीव जागो, आता उठा. तर आपली आता हे आपलं आता हे कर्तव्य आहे की आपल्याला हे जे काही हरिनाम मिळालेलं आहे, हे आपण सोडायचं नाही आहे. आणि प्रत्येक वेळा हरिनाम घेताना आपल्याला ही कृतज्ञतेची भावना असली पाहिजे की किती मोठा प्रवास करून मला हे हरिनाम मिळालेलं आहे.
हे हरिनाम जे मिळालेलं आहे त्यासाठी मी खूप मोठी किंमत मोजलेली आहे. कित्येक जन्मामध्ये मी दुःख भोगलेले आहेत. कित्येक जन्मामध्ये मी माझे स्वामी आहे त्या कृष्णांपासून लांब गेलेलो आहे. आणि आता मात्र मला यापासून दूर जायचं नाहीये. तर हे मला हरिनामाबद्दल काहीतरी थोडं सांगायला होतं, पण मला हेच परत परत आपल्याला सकाळी ज्यावेळी आपण हरिनाम घेतो त्यावेळी हेच जाणीव करून घ्यायची आहे की हरिनाम मिळालेला आहे, आपण खूप भाग्यवान आहोत. त्यासाठी खूप मोठी किंमत दिलेली आहे आणि आता मात्र आपल्याला आपला परफॉर्मन्स दाखवायचा आहे या मनुष्य जीवनामध्ये आणि आपल्या जीवनाची ट्रॉफी जाऊ देवाची या गावा आपल्याला हे करायचंय आणि ह्याचं आपल्याला साधन हरिनाम आहे. याचद्वारे आपण हे करू शकतो. तर हे प्रभुपादांचं जे आंदोलन आहे यामध्ये जे आपल्याला हरिनाम अतिशय कृपाळूपणे मिळालेलं आहे. तर मगाशी मी जसं सांगितलं की भगवद्गीता हे ज्ञान आहे त्याप्रमाणे विज्ञान आहे. आपल्याला सांगतात हरिनाम घ्या आणि काय होईल, तुम्ही या जन्म मृत्यूच्या चक्रातनं तुम्हाला कृष्ण प्रेम मिळेल. जसं चैतन्य चरितामृतचं सगळ्यात कन्क्लुजन आहे की कृष्ण प्रेम, हे कृष्ण प्रेम मिळेल. आपण भगवत धामात जाऊ शकू. तर हे खरोखर इट वर्क्स. जसं आपण लॅबोरेटरीमध्ये बघतो की H2O इट वर्क्स, तसं हे जे काही आपल्याला सांगितलेलं आहे ना इट वर्क्स. तर अतिशय हल्ली हल्ली ऐकलेल्या ज्या इस्कॉन मधल्या दोन अशा जी उदाहरणं आहेत जी मी ऐकते आणि मला परत 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 त्यातनं प्रेरणा मिळते, जी मला तुम्हाला सगळ्यांना शेअर करावीशी वाटेल. की जे प्रभुपादांनी दिलेलं जे आहे ना हे हरिनाम, श्रवण, कीर्तन, हे आपल्याला वाटतं की परत 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 ऐकून वाटतं की हे अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणतात ना, फॅमिलॅरिटी इतकं फॅमिलियर होतं की आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. कधी कधी असंच निसटून जातं ते, इतकं साधं सोपं वाटतं ते. पण मी तुम्हाला मला जे अतिशय प्रेरणा मिळणारे असे जे दोन उदाहरणं आपल्या आत्ताच्या काळातली प्रभुपादांच्या आंदोलनामधली आहेत ती शेअर करून मला हे माझं आजचं जे काय आहे ते कन्क्लूड करते मी. तर इस्कॉन मध्ये जगभरामध्ये इस्कॉनचा प्रचार होत आहे. तर रशियामध्ये पण कृष्ण भक्ती इस्कॉनचा खूप मोठा प्रचार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल, पण परत परत प्रेरणा मिळण्यासाठी आपण हे परत उदाहरण ऐकू शकतो. तर असंच रशियामध्ये एक माताजी आहे ज्या भक्ती करतात आणि त्यांचं हे उदाहरण आहे ज्यातनं आपल्याला कळेल की कसं हरिनाम महत्वाचं आहे. तर त्यांचे जे पती असतात ते फार काही भक्तीमध्ये नसतात, ते फार सपोर्ट पण करत नसतात. पण माताजी आहेत ह्या छान भक्ती करत असतात आणि काही दिवसानंतर त्यांच्या पतींचा मृत्यू होतो. ते शरीर सोडून जातात आणि या ज्या माताजी असतात ह्यांच्याकडे एक विशेष असं एक ज्ञान असतं की इस्कॉन मध्ये यायच्या अगोदरपासूनच त्यांना ती कला अवगत असते की ते जे मृत आत्मे असतात स्पिरिट, त्यांच्याशी ते कनेक्ट होऊ शकत असतात. त्यांच्याकडे ती कला असते. आउट ऑफ क्युरिओसिटी त्यांच्या पतीचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळी ते आपल्या पतीला कनेक्ट होऊ इच्छितात त्यांच्या त्या सोलशी, स्पिरिटशी. आणि ते ज्यावेळी ते कनेक्ट होतात त्यावेळी ते त्या पतीला म्हणतात की तू आता कुठं आहेस, तुझं काय सुरू आहे. तर त्या पतीनं त्या माताजींनी हा स्वतःचा त्यांचा अनुभव केलेला आहे, सांगितलेला आहे. त्या माताजींचं नाव पण आहे मला डायना शॅरिपोवा वगैरे असं काहीतरी नाव आहे. तुम्ही ते कुठे जर सर्च केलं तर तुम्हाला ही कथा सापडेल. तर त्या पतीने ज्यावेळी त्यांना सांगितलं त्यांचे अनुभव ते फार दिव्य आहेत आणि ह्याच्यावरून आपल्याला या आंदोलनाचा आणि हरिनाम या सगळ्यावरचा विश्वास दृढ होईल. ते सांगतात की माझा आता मी हे शरीर सोडलेलं आहे आणि माझ्या आत्म्याचा आता पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि हा प्रवास जो माझा पुढे सुरू झालेला आहे ना, मी आता अशा ठिकाणी आहे ना जिथं मला दोन रोड दिसत आहेत. आणि एक जो रस्ता आहे, एक जो रोड आहे तो अतिशय अंधारा आहे आणि त्यातलं वातावरण अतिशय भयानक आहे, भयावह आहे आणि तिथं जाण्यासाठी मन तयार होत नाहीये, उदास वाटतंय, नको वाटतंय. आणि असा जो आहे आणि इकडचा एक दुसरा रोड आहे तिथलं वातावरण अतिशय आल्हाददायक आहे, सुंदर आहे, प्रकाशमान आहे. आणि जे आपण जे जीव आहोत, जे इच्छा करतो आपल्याला हवं असतं असं वातावरण आहे की अरे हा हे असं हवंय, असं वातावरण आहे. आणि आणि त्यांनी जे पुढे सांगितलेलं आहे ना ते ऐकून तर माझ्या अंगावर काटेच उभे राहिले. त्यांनी सांगितलं की ह्या जो रोड आहे ना या रोडच्या दिशेनं जे जात आहेत ना ते सगळे तू जातीस ना मंदिरमध्ये तसे लोक आहेत जे जे हरिनाम घेत आहेत. असे लोक या रोडनं चाललेले आहेत. आणि या रोडच्या सुरुवातीला ना तू जे पुस्तकं वाचतीस ना त्या पुस्तकाच्या मागे जे पुस्तक लिहिले जे जे स्वामी आहेत ना ते उभारलेले आहेत आणि ते सगळ्यांना हाताला धरून धरून नेत आहेत.
की चला चला चला. हे कोण सांगताय? हा तो रशियन ज्या माताजी आहेत त्यांचे प्रभूजी सांगतायत, की ज्यांनी शरीर सोडलेलं आहे आणि ते पुढच्या प्रवासाला आहेत. आणि ते जे स्वामी आहेत ते सगळ्यांना हाताला धरून ह्या रोड मधून पुढे जावा असं सांगत आहेत. तर हे आपण ऐकतो, पण हे विज्ञान आपण आता बघतो की या उदाहरणातनं की अरे, म्हणजे खरोखर प्रभुपाद आपल्याला मदत करतायत आणि प्रभुपाद तिथं आहेत सगळ्यांसाठी. पण ज्यावेळी पण आपण आता ह्याच्या पुढे इस्कॉन मंदिरमध्ये जाऊ आणि प्रभुपादांना प्रणाम करू, तर आपल्याला ती कृतज्ञता वाटली पाहिजे की अरे प्रभुपाद इथंच नाही, तर आपल्याला तिथं पण ते तिथं स्वागताला आहेत आणि आपल्याला हाताला धरून पुढे नेणार आहे. ही एक जी कथा आहे ना, याने माझा विश्वास अजून दृढ झाला की इट वर्क्स. आणि अजून एक आहे हे जी कथा, आपल्याकडे वेळ आहे ना, 1-2 मिनिटं मी बोलू शकते ना? हो माताजी, हो. की अमेयात्मा प्रभू जे प्रभुपादांचे शिष्य आहेत त्यांनी काही वर्षांपूर्वी प्रभुपाद व्यासपूजेला एक ऑफरिंग दिलं. त्यात त्यांनी खूप सुंदर त्यांचा अनुभव सांगितला. की त्यांनी सांगितलं की ते साधारण 46-50 वर्षापासून 46-47 वर्षापासून इस्कॉनच्या संपर्कात आहेत. आणि त्यांनी प्रभुपादांची कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की काही वर्षापूर्वी त्यांची जी पत्नी होती, तिला काही कॅन्सर आणि काही आजारामुळे तिने शरीर सोडलं. आणि त्यांनी त्यांच्या पत्नीचा जो हा शेवटचा प्रवास सांगितला की ती आजारी होती, ती बेड रिडन होती. आणि त्यामध्ये ती शेवटी शेवटी असं झालं की काही वेळा ती कॉन्शियस पण नसायची, झोपलेली असायची. शेवटच्या काही काळामध्ये तर ती एक कंटिन्युअस 36-38 तास ती झोपेतच होती, उठलीच नव्हती. म्हणजे ती ह्याच्या अवस्थेतच होती. आणि कधीतरी प्रभूजींना असं वाटलं की अरे ही काहीच रिस्पॉन्ड करत नाही, म्हणून जरासं हलवलं त्यांनी तिला, तर ती एकदम राधे राधे राधा राधा अशी ओरडली. त्यांना असं जाणवलं की हे काहीतरी, हे जे आज राधा राधा वगैरे म्हणतीये हे काहीतरी वेगळं आहे, हे नेहमीसारखं नाहीये. म्हणून त्यांनी ज्यावेळी तिला असं परत थोडस हे करायचा प्रयत्न केला, हलवायचा, तर तिनं सांगितलं की तुम्ही जप करा. आणि मग प्रभूजींना आणि त्यांच्या मुलाला समजलं की आता कदाचित तिची शेवटची वेळ आहे, म्हणून त्यांनी तुळस, गंगाजल वगैरे जे काही द्यायचं ते दिलं. मग तिनं सांगितलं की त्यांची जी जगन्नाथांची मूर्ती होती ती आणा. आणि तिच्या जवळ ती ठेवण्यात आली आणि हे दोघं जॉब करत होते, प्रभुपादांचा मंत्र लावलेला. आणि आता अशा अतिशय मंगलमयी वातावरणात तिनं शरीर सोडलं त्या प्रभूजींच्या माताजीने. आणि काही दिवसानंतर असं झालं की ह्या ह्या माताजी होत्या, आम्ही आत्मा प्रभूजींच्या ज्या माताजी, त्या प्रभूजींच्या स्वप्नामध्ये आल्या. आणि त्यांनी सांगितलं की मी आता शरीर सोडलेलं आहे, पण यानंतरचा जो माझा अनुभव आहे हा मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि माझी इच्छा आहे की हा अनुभव तुम्ही सगळ्यांना शेअर करा. की मी जे बघते की आपल्याला प्रभुपादांनी आपल्याला जो सकाळचं मॉर्निंग प्रोग्रामचा जो काही सेट दिलेला आहे, मंगल आरती, त्यानंतर जपा, त्यानंतर शृंगार आरती, त्यानंतर भागवतम, हा इतका परफेक्ट सेट दिलेला आहे आणि इट वर्क्स, इट इज मिरॅक्युलस. की हा काम करतो हे तुम्ही सांगा. आणि मी ह्याची अनुभूती घेतलेली आहे की काही नाही, फक्त प्रभुपादांनी दिलेलं हे एवढं फॉलो केलं ना की बस. आणि मी आता माझ्या पुढच्या छान प्रवासाला निघालेले आहे. आणि माझ्यासाठी जे हे काम केलेलं आहे ना, की हे प्रभुपादांनी हा दिलेला मॉर्निंग प्रोग्राम आणि हा सेट, बस एवढंच काही आहे. आणि त्यांचं, त्या माताजींचं हे शब्द होते की इट वर्क्स. हे मी तुम्हाला सांगते आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांना शेअर करा, इट वर्क्स. तर हे जी दोन उदाहरणं आहेत ना, ही मला या उदाहरणातून खूप प्रेरणा मिळते. कारण आपण प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज या सगळ्यांची उदाहरणं ऐकतोच, ती पण इन्स्पायरिंग आहेच. पण आपली जी बुद्धी असते ना, लॉजिकल बुद्धी, त्या वाटते की ते त्या काळातलं, ते सत्ययुगातलं, ते त्या काळातलं. आपण आता पण ही उदाहरणं आत्ता आपल्याला रिलेटेबल वाटतात की अरे येस, आत्ता पण हे वर्क्स, इट वर्क्स. त्यामुळे ही दोन उदाहरणातून आपल्याला कळते की जे काही प्रभुपादांनी दिलेलं आहे, हरिनाम, श्रवण, कीर्तन एवढं फॉलो केलं ना, तर या आणि ही आपली जीवनाची जी प्रयोगशाळा आहे तिथं आपण त्याचं पालन केलं, तर ते नक्की वर्कआउट होणार आणि आपल्याला त्याचं कल्मिनेशन जाणवणार, आपल्याला हरिनामामध्ये रुची होणार. आणि आपण पण, आपल्याला कळेल की हे शरीर सोडल्यानंतर ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी आपल्यासाठी पण प्रभुपाद असणार तिथं. ही आशा नक्कीच आपण करू शकतो. आणि एवढी सुंदर उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण प्रत्येकाला एकमेकांना यासाठी मदत करायचं आहे
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. प्रत्येकाने एकमेकांना मदत करायची, हरिनाम घ्यायला. आणि हा जो सुपंथ, हा जो रस्ता आहे आपल्याला प्रभुपादांनी दिलेला, त्या तिथं आपण सगळ्यांनी मिळून पुढे जायचं आहे. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद विलासिनी गोपी आणि तुम्हा सर्वांचे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी. खूपच हरे छान कृष्णा. मार्गदर्शन केलं माताजी तुम्ही आम्हाला. हरे म्हणजे एकदम म्हणजे पूर्ण विश्वास वाढला अजून आमचा. आणि मनुष्य जीवनाचं महत्व तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. आणि जसं सत्वगुणाचा थोडा जरी स्पर्श झाला तर आपल्यात खूप फरक पडतो. आणि ऊर्ध्व गच्छन्ती, अधो गच्छन्तीला आपल्याला जायचा प्रयत्न नाही करायचा, आपल्याला ऊर्ध्व गच्छन्तीला जायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जे शिकारी आएगा दाना डालेगा फसना मत, हे आपण डेली जीवनामध्ये नेहमी रोज सकाळी आठवण करून पूर्ण दिवस व्यतीत केला पाहिजे. म्हणजे कधीही कोणी शिकारी येऊन आपल्याला दाना टाकू शकतो, तर आपण त्याचं लक्ष दिलं पाहिजे. आणि जेव्हा माताजींनी एक अजून ते तुकाराम महाराजांचं सांगितलं, एक एक योनीमध्ये कोटी कोटी फेरा, तर हे आपल्याला माहित नाही आपण किती योनींमध्ये जाऊन आलोय. पण आता आपण मनुष्य जीवनाचं महत्व माताजींनी एवढ्या चांगल्या प्रकारे सांगितलंय, तर आपण हरिनाम घेताना कृतज्ञताने आपण हरिनाम घेतलं पाहिजे. कारण एवढ्या जन्मानंतर आपल्याला ते मिळालं आहे, असं माताजींनी सांगितलं. आणि रशियाच्या माताजींचं जेव्हा उदाहरण ऐकलं, खरंच आमच्या पण अंगावर काटा आला माताजी. आणि जे ऐकतो आपण की प्रभुपाद आहेत, आणि प्रभुपाद आणि म्हणजे भगवंतानी आपल्यामधलं अंतर प्रभुपाद जोडणार आहेत. तर प्रभुपाद तिथे उभे आहेत आणि प्रभुपाद आपल्याला हे करणार आहेत, वेलकम करणार आहेत. तर त्याच्यासाठी पण आपल्याला प्रॅक्टिस खूप करावी लागणार आहे. जर आपण या जन्मात प्रॅक्टिस केली तर नक्की प्रभुपाद आपल्यासाठी, म्हणजे आपल्याला तो विचार पण करावा नाही लागणार, दोन रस्ते आहेत, कुठल्या रस्त्याला जायचंय. जर आपण खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर प्रभुपाद आपल्याला घेऊन जातील लगेच. तर प्लीज माताजींचं खूप धन्यवाद माताजी. खूप छान 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 प्रकारे तुम्ही मार्गदर्शन केलं. आणि आम्ही खूप म्हणजे काय म्हणतात आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया माताजी. आणि त्याच्यासाठी तुमच्या प्रेयर्स पण आवश्यक आहेत. तर तुम्ही प्रार्थना नक्की करा आमच्या सगळ्या भक्तांसाठी. थैंक यू माताजी। आप किसी का कोई प्रश्न है? पहले माताजी के लिए हरे कृष्ण महामंत्र बोलेंगे और उन्हें धन्यवाद देंगे। बाद में किसी का प्रश्न है तो पूछ सकते हैं। हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे। किसी का कुछ प्रश्न है तो पूछिए। सॉरी।